विठ्ठला पांडुरंगा अपंगाला जोड टाळची पड्यांची अपंगाला जोड टाळची पड्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊली माऊली माझी विठू माऊली 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 माझी विठू माऊली। तुमच्या पोटी मूल होत नाही म्हणून दुसऱ्याने मूल पैदा केलं त्याचं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही। मी लोणारी समाज मंगल कार्यालय बांधलं माझ्या समाजासाठी बांधलं, परंतु मी इतर समाजासाठी अनेक सामाजिक उपक्रमांसाठी प्रत्येक समाजासाठी दिलेलं आहे। मी तेही मोफत दिलेलं आहे आणि भविष्यातही देणार। फक्त उठसूट IBN लोकमत विशाल भाऊचं चॅनल घेतलं, आमदार साहेबांचं नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते आपल्याला, हे चांगलं माहिती आहे। आणि टेंडर निघाले का मात्र कोर्टात वकील नसले तर स्वतः वकील म्हणून उभे राहिले। माझे सट्ट्या पत्त्याचे धंदे आहेत, माझे सट्ट्या पत्त्याचे धंदे तर नाहीच आहे, तुमचा व्याजाचा धंदा आहे। तुमच्यापैकी 2-4 लोकांनी गाव तोडून पळून गेलेले आहे। याच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच त्यांना उत्तर मिळणार आहे आणि ज्या भाषेत त्यांना कळेल त्याच भाषेत त्यांना आम्ही बरोबर उत्तर देणार आहोत। भाडं भेटतं याच्यावर माझा उदरनिर्वाह चालू आहे, चला मान्य आहे, माझा याच्यावर उदरनिर्वाह चालू असेल। तुमचा उदरनिर्वाह कशावर चालू आहे? तुमच्या असे कोणते अधिकृत धंदे आहे की तुम्ही त्याच्यावर तर तुमचं पोट भरताय? मला स्वतःला माहिती आहे की त्यांनी रोडाचं किती त्यांच्या प्रभागामध्ये निवेदन दिलं होतं, रस्त्याचं किचडचं। आता मी त्यांना तेच विचारतो की त्यांच्या प्रभागात ते फिरून जिथे ते मागे नगरसेवक 10 वर्ष राहिले त्या प्रभागात फिरून तुम्ही पहा काही खड्डे दिसत आहे का? की दलाली कोणीतरी करताय आणि पैसे कमवण्याचा त्यातनं प्रयत्न होतोय, परंतु आपल्या या भागातनं भोईनगरमधनं श्रीनगरमधनं कोणत्या पक्षाच्या प्रतिनिधींनी बूथ लावून प्रत्येकी 200 रुपयापर्यंत घेतलेले आहे, हे त्याचा पत्ता तुम्ही लावा आणि ते जगजाहीर करावं, लोकांनाही ते माहिती कोणी घेतलेलं आहे। कारण आम्ही जे बूथ लावलेलं आहे त्यामध्ये आम्ही सर्व योजना सर्व नागरिकांना मोफत मिळतील असाच आम्ही प्रयत्न करतोय। धांड्यांना भाजपचा कार्यकर्ता भुसावळच्या भाषेतच उत्तर देईल। काल या ठिकाणी दीपक धांडे यांची पत्रकार झाली, काही आरोप उठले गेले, प्रत्युत्तर दिले गेले, आपण सुद्धा त्यांच्यावर उत्तर दिले गेले होते, काही खंडन झालं, सगळं पाहिलं तर राजकीय पेटलेलं आहे, काय सांगाल? खरं म्हटलं म्हणजे आजची पत्रकार परिषद घेण्याची काही इच्छा नव्हती, पण मग आता कोणी बडबड करत असेल तर त्याच्यावर आपल्याला उत्तर देणं भाग आहे। त्यांनी विविध गोष्टी केल्यात, आता त्यातल्या काही ठळक गोष्टींचं खंडन करणं गरजेचं आहे। त्यांनी सर्वात अगोदर म्हटलं, मी त्यांना राजकीय बेरोजगार म्हटलं। राजकीय बेरोजगारचा अर्थ त्याने आर्थिक बेरोजगार काढला, ते राजकीय बेरोजगार आहेच। 2दा नगरसेवक राहिल्यानंतर त्यांना मुकेश पाटील सारख्या एका तरुणानं चारीपुढे चित्त केलं आणि 7 वर्षापासून नगरपालिकेची निवडणूक होत नाहीये। जसं पाण्या वाचून मासा तडफड चालू असते माशाची, तशी त्याची तडफड सुरू आहे। आता लोकांनी त्यांना नाकारलं आणि 7 वर्ष त्यांना बेरोजगार केलं, राजकीय बेरोजगार। याच्यात आमचा काय दोष आहे? जे सर्वश्रुत आहे ते आम्ही बोलले, त्याच्यात आता एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काही नव्हतं, परंतु राजकीय बेरोजगार आहे आणि आम्ही 80% समाजकारण करतो, ह्या भुसावळचाच आहे। मी गेल्या कित्येक वर्षात प्रत्येकाचं लेखाजोखा मला माहिती आहे, कोण समाजकारण करतं, कोण राजकारण करतं, कोणाचे काय व्यवसाय आहे। आता ते म्हणता माझे सट्ट्या पत्त्याचे धंदे आहेत, माझे सट्ट्या पत्त्याचे धंदे तर नाहीच आहे, तुमचा व्याजाचा धंदा आहे। तुमच्यापैकी 2-4 लोकांनी गाव तोडून पळून गेलेले आहे, तुम्ही व्याजाचा धंदा करता, आमचा तर सट्ट्यापत्त्याचा धंदा आहे बी नाही। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की गावामध्ये, तर तुम्ही गावामध्ये शहर पोलीस स्टेशन असो की बाजारपेठ पोलीस स्टेशन असो, जेवढे बी 2 नंबरचे व्यवसाय असतील त्यांच्या विरोधात आंदोलन करा, त्यांच्या विरोधात आंदोलन करा, काही आमचं म्हणणं नाही ना। तिसरं, त्यांनी माझ्या लोणारी मंगल कार्यालयाबद्दल बोललं। खरं म्हटलं म्हणजे लोणारी समाज मंगल कार्यालय काही युवराज लोणारीची प्रॉपर्टी नाही आहे, हे लोणारी समाज मंडळ या अधिकृत संस्थेची मालकी असलेली ही वास्तू आहे आणि त्या संस्थेच्या डायरेक्टर बोर्डात माझं स्वतःचं सुद्धा नाव नाही आहे। आणि या शहरातल्या अनेक छोट्या छोट्या समाजाने जागा घेतलेल्या आहेत। अशा प्रकारच्या जागा नगरपालिकेकडनं किती छोट्या मोठ्या संस्थेने घेतलेल्या
संघटनेने घेतलेले आहे, अनेक समाज बांधवांनी घेतलेले, जे छोटे मोठे समाज असतील, पाथरोड समाज असतील, माळी समाज असेल, तुमचा न्हावी समाज असेल, तुमचा धनगर समाज असेल, तुमचा आपला धोबी समाज असेल, लोणारी समाज असेल, किंवा अनेक असे समाज आहेत, हिंदी भाषिक समाज आहे, यादव समाज आहे, की त्यांनी नगरपालिकेकडनं जागा घेतल्यानंतर आपापल्या हक्काचं व्यासपीठ बांधलं. लोणारी समाज मंगल कार्यालय सुद्धा त्याच व्यासपीठावर तशाच धर्तीवर बांधलेला आहे. तिन्ही समाजाचा हॉल तसंच बांधला गेलेला आहे. मी नगरपालिकेकडनं भूखंड घेताना याचं रितसर भाडं, याचं रितसर टॅक्स, त्याच्यानंतर नगरपालिकेची परवानगी सर्व घेऊन मी आम्ही लोणारी बांधवांनी हे केलेलं आहे. बरं, मी लोणारी बांधवांसाठी केलं, परंतु तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आलेले आहात, ज्या समाजानं तुम्हाला लहानचं मोठं केलंय, ज्या समाजाचं ऋण आपण आयुष्यभर फेडू शकत नाही, त्या समाजासाठी तुम्ही 10 वर्षाच्या कारकिर्दीत एक रूम तरी बांधली का? केवळ फक्त नगरपालिका निवडणूक लागली की म्हणजे हा आपला, तो तुटला, तो त्या समाजाचा, तो त्या याच्यातला, तो त्याच्यातला, याला अर्थ नाही ना. तुम्ही स्वतः काय करू शकले नाही, तुमच्या पोटी मूल होत नाही म्हणून दुसऱ्याने मूल पैदा केलं, त्याचं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही. मी लोणारी समाज मंगल कार्यालय बांधलं, माझ्या समाजासाठी बांधलं, परंतु मी इतर समाजासाठी अनेक सामाजिक उपक्रमांसाठी प्रत्येक समाजासाठी दिलेलं आहे. मी तेही मोफत दिलेलं आहे आणि भविष्यातही देणार. अगदी दीपक धाडेच्या समाजाचे, त्या समाजाच्याही उपक्रमासाठी माझे कधी ना नव्हती आणि भविष्यातही कधी ना नाही राहणार नाही, कारण तो समाज माझा आहे, आपला आहे. त्या समाजात माझे समाज बांधव आहे. त्यामुळे हे जे शहरातले छोटे मोठे समाज आहेत, त्यांचे जर अशा प्रकारचं काही समाज मंदिर होत असेल तर हा काही राजकारणाचा भाग नाही. आणि कोणी समाज मंदिराला विरोध करत असेल त्याचा अर्थ तुम्हाला छोट्या मोठ्या समाजाचा द्वेष, असा द्वेष करून उपयोग नाहीये. तुम्ही स्वतः एखाद तरी खोली समाजाच्या नावानं बांधा, त्यानंतर दुसऱ्याला बोट दाखवण्याचं कारण म्हणजे मला पगार याच्यातला भाडं भेटतं, याच्यावर माझा उदरनिर्वाह चालू आहे. चला, मान्य आहे, माझा याच्यावर उदरनिर्वाह चालू असेल. तुमचा उदरनिर्वाह कशावर चालू आहे? तुमच्या असे कोणते अधिकृत धंदे आहे की तुम्ही त्याच्यावर तर तुमचं पोट भरताय? जलजीवन मिशनचे तुम्ही कामं घेताय. तुम्ही शहरात टेंडर घेण्यासाठी कोणत्या सट्ट्या बाजाराकडून कोणत्या मटक्या किंगकडनं पैसे घेतात, हे काय आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही घेतात, परंतु आम्हाला या जास्त खोलात जायची गरज नाही आहे. वारंवार अशा प्रकारचा आरोप करणं, आमदारांवर आरोप करणं, मी अनेक समाज माध्यमांवर बघतो की ते अगदी दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, म्हणजे अगदी नगरसेवक असतील, ते नगरसेवकापासून आमदार, खासदार, त्याच्यानंतर फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अगदी मोदी साहेब यांच्यापर्यंत टीका करतात. खरं अर्थात जे राजकारणामध्ये थोडासा पायंडा पाडून घेतला पाहिजे. आपली लिमिट कितपर्यंत आहे? प्रत्येक एक नगरसेवक आहे तर त्या नगरसेवकांनी टीका करावी, एखाद्या आमदारावर करावी, खासदारावर करावी, परंतु सूट काहीतरी चमकोगिरी करायची, काहीतरी उठून रात्री विचार करायचा की आता उद्या हा मुद्दा मांडायचा, मग कधी घरकुलाचा मांडायचा, कधी त्या ठेवीदारांचा मांडायचा, तर कधी त्या ज्या अतिक्रमण तोडलं गेलं त्याचा मांडायचा. ज्या दिवशी अतिक्रमण तोडलं गेलं त्या दिवशी रोडावर आम्ही होते. कोणता उभाटा सेनेचा कार्यकर्ता कोणीच नव्हता, सगळे घरात आराम करत होते. पोलिसांच्या धाकाने सगळेजण कोणीच नव्हते. त्यानंतर त्याच्याही अगोदरपासून आमदार संजय भाऊ सावकारे, खासदार अक्षताई खडसे, नाथा भाऊ, गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा DRM साहेबांची बैठक घेतल्या आणि DRM साहेबांना विनंती करून किमान 4 वर्ष ते अतिक्रमण काढू नये यासाठी मी प्रयत्न केले. त्यानंतर जे त्या गोरगरीब समाज बांधवांचे घरं तोडले गेले, त्या गोरगरीब समाज बांधवांचे घरं तोडले गेल्यानंतर त्यांना जागा साफ करून देण्यामध्ये सगळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, सर्वांनीच केली. असं म्हणणार नाही की बा ते फक्त भाजपानेच केलं, परंतु 5000 घरांचा प्रकल्प आणि त्याच्यावरचं जे पार्किंगचं जे हे होतं आरक्षण ते काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक पुढाकार घेतलेला आहे. 5,000 घरांचा त्यांचा प्रस्ताव निश्चितपणे मंजूर होऊन तिथल्यावरचं आरक्षण उठल्यानंतर ते काम सुद्धा पूर्ण होणार आहे. इथं आलेले समाज बांधव, त्याच्यातील बरेच समाज बांधव इथं आलेले, त्यांचा आम्ही कधीच कोणी विरोध केलेला, आतापर्यंत कोणी विरोध केलेला नाही. परंतु जनमानसामध्ये काहीतरी फूटसूट बोलावं,
उठसूट चमकोगिरी करावी, उठसूट काहीतरी प्रसिद्धीसाठी असं बोलत राहावं, याला अर्थ नाही आहे. इलिगल धंद्यापासून तर त्या अनेक गोष्टी आता त्यांनी गुलाबराव पाटील म्हणे, म्हणजे माझ्या बाबतीत असं बोललं गेलं की मी शहरातले कोणती कामं मलाच मिळाली पाहिजे, वार्डातले मला मिळालं पाहिजे. खरं म्हणजे कुठलाही निधी असो किंवा आमदार निधी असो, हे कामं देण्याचा अधिकार हा आमदार संजय भाऊ सावकर यांना आहे. आणि तो आमच्या कुटुंबातला विषय, अशा परक्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. हे यांचा काय संबंध येतो त्याच्याशी? आमदार संजय भाऊ सावकर यांनी आम्हाला सांगितल्यानंतर कोणत्या वार्डात कोणत्या नगरसेवकानं किंवा कोणत्या कार्यकर्त्यानं काम करावे त्याने आदेशाचं पालन करणार आहे. त्यामुळे आमच्या भानगडीत किंवा आमच्या कोणत्या गोष्टीमध्ये ना उपस्थितीची कोणालाही गरज नाही आहे असं. आणि जे मिनी म्हणतात ते स्वतः गुलाबराव पाटील पालकमंत्री असताना फक्त एकट्यासाठी निधी मागण्यासाठी गेले. तेव्हा उभाटा सेनेच्या कोणत्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही निधी मागितला किंवा कोणत्या कार्यकर्त्याला तुम्ही निधी मिळवून दिला? शहर अध्यक्ष म्हणून एकाकडे दीपक धांडे होते तर तिकडे आपला बबलू होता. बबलूला कुठं मिळाला आतापर्यंत निधी? तेव्हा का निधी मिळाला नाही? तेव्हा ह्या भागातले जे अनेक कार्यकर्ते ज्यांनी लहानचा त्यांना राजकारणात मोठे केलं ते कार्यकर्ते सरळ सोडून गेले. धीरज पाटील असतील, अमोल पाटील असतील, मुकुटभाई विस्कर असतील, असे अनेक कार्यकर्ते बिनीचे शिलेदार होते की त्यांना राजकारणामध्ये खूप मोठी साथ दिलेली. ते त्यांना सोडून गेले. का सोडून गेले? शहरामध्ये हेमंत गंभार सारख्या शहर प्रमुखाला 1 रुपयाचा निधी मिळाला नाही. बबलू मराठेला का निधी मिळाला नाही? त्याच्यासाठी का प्रयत्न केले गेले नाही? बरं, निधी मिळाल्यासाठी किंवा निधी मिळवण्यासाठी भाजपमध्ये आले होते तुम्ही तिकिटासाठी. मला काय नैतिकता शिकवता की मी 4 पक्ष मिळवलो? मी तर 3 पक्षामध्ये आलेलं जग जाहीर आहे. परंतु मी निजात ज्या पक्षात राहतो त्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतो. तुम्ही शिवसेनेत 2 पंचवार्षिक निवडणूक लढवली, 3 पंचवार्षिक. कधी धनुष्यबाणात निवडणूक लढवलेली आहे? कधी शहर बचाव आघाडी, कधी खानदेश आघाडी, तर कधी भाजपा. तुम्ही तिकिटासाठी भाजपाकडे आले आणि मला नैतिकता शिकवते की मी 3 पक्ष करून आलो. तुम्ही कसले कट्टर शिवसैनिक आहे? गोरगरिबांच्या माध्यमातून तुम्ही कामं केले पाहिजे, गोरगरिबांना मोफत सर्व प्रकारचं सेवा दिली पाहिजे. नागरिकांकडूनही तुम्ही पैसे घेत असाल आणि नागरिकांचे पैसे घेऊन जर कामं करत असाल तर तो हा उदारनिर्वाह तुम्हाला लागला. आम्हाला अशा गोष्टींचा आम्ही विरोध आहे. जे गोरगरीब जनता असतील त्या गोरगरीब जनतेचे कामं मोफत झाले पाहिजे, त्यांना आपल्या वाजता काहीतरी 2 पैशाचा फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचं आमचं काम आहे. आणि त्यांना शिवसेना प्रमुखांचं तर अजिबात नाव घेण्याचा अधिकार नाही. त्याच शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं 1991 साली मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. तेव्हाची शिवसेना मी बघितलेली आहे. बाळासाहेबांचे आचार विचार मी बघितलेले. आताच्या उभाटा सेनेच्या कोणत्याच कार्यकर्त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. आणि दीपक धांडे जरी शहर अध्यक्ष असले तरी त्यांनी कोणती ते बाळासाहेबांचे विचार घराघरात पुढे फिरवत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वेगळं कारण मागत होते श्रीराम पाटलांकडे. कशासाठी वेगळं मागत होते का समजत होतं? श्रीराम पाटलांकडनं त्यानं 5 लाख रुपये मागणी केली. जग जाहीर आहे. हे मी नाही बोलत आहे, हे राष्ट्रवादीतले कार्यकर्ते सांगतात. मी बोलत नाही किंवा माझं म्हणणं मी नाही. परंतु ते कार्यकर्ते असं डायरेक्ट सांगतात की 5 लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये मागितले. आता खरं म्हणजे त्यांना गेल्या 7 वर्षापासून राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टँड राहिलेलं नाही. ह्या वाड्यात आमचे दोन्ही 3 नगरसेवक असो, आमचे कार्यकर्ते असो, सतीश भाऊ सत्तारे असतील, मुकेश पाटील असतील किंवा जेही आमचे इकडचे पदाधिकारी विशाल दामले असतील किंवा आमचे धीरज पाटील सर असतील, अमोल असतील, ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून इकडे आम्ही भाजपाचा प्रत्येक माणूस आमच्याकडनं उडला आमच्याकडे येतोय. आमच्या ह्या परिवारामध्ये सामील होतोय. देवेंद्र पाटील सारखा खास माणूस आमच्याकडे आलेला आहे. आता आम्ही या सगळ्या लोकांना विचाराने जिंकलेलं आहे. त्यांना कुठलं आमिष आलेलं नाही किंवा कुठल्या आमिषापोटी ते आलेले नाही. आणि ह्या लोक आणण्याचा आम्हाला आनंद आहे, कारण आमचा परिवार मोठा होतोय. यांच्यासारखे लोक कार्यकर्ते जे लढाऊ कार्यकर्ते ते जर पक्षामध्ये येत असतील तर त्याचा निश्चितपणे आनंद होतो, म्हणून ते आलेत. आता हे सगळ्या गोष्टीचं ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांना खरं बदलते दररोज अशा प्रकारचे चमकत राहावं, ह्या वाड्यामध्ये आपलं काहीतरी नाव होईल असा त्यांना थोडासा भास होतोय. आणि ह्या मानसिक आजारातनं त्यांना हा मानसिक आजार जडलेला आहे. आणि ह्या मानसिक आजारात परमेश्वर करून ते लवकर बाहेर येऊ. आता मला उभाटा सेनेमध्ये सुद्धा माझे मित्र आहेत,
काँग्रेसमध्ये सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत. माझ्या सगळ्याच पक्षाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी मला विनंती केली की भाऊ जाऊ द्या, काय वारंवार बोलून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. आणि मलाही असं वाटतं की गेल्या 7 वर्षात ते राजकीय बेरोजगार आहेत, त्यांना कुठलं काम करण्याची संधी नाही आहे. कुठं त्यांना त्यांच्या आता लोकसभा झाली, लोकसभेत सुद्धा त्यांच्या प्रभागातनं भाजपाला प्रचंड लीड मिळाला, विधानसभेतही मिळणार आणि नगरपालिका निवडणुकीत सुद्धा भाजपाचेच नगरसेवक निवडून येतील ना ते मी राजकारण सोडवते. तर ह्यामुळे त्यांचं मानसिक स्थिती खराब आहे आणि मानसिक स्थिती खराब असलेल्या माणसाच्या बाबतीत आपण एकच म्हणणार की तू ह्या आजारातनं लवकर बरा हो आणि ह्या आजारातनं लवकर बरा होऊन पुढच्या कामासाठी जावं याची प्रभूच्या मी प्रार्थना करतो. आणि मी माझ्यातर्फे मी श्री रामरक्षा आणि हा परमेश्वरांचा एक धागा त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आणलेला आहे. हा दीपक धाडल्यानं तुमच्या माध्यमातून आपण बोलावा, त्यांना येत्या काळामध्ये मनाला शांती मिळावी, त्यांना जो मानसिक आजार त्याच्यावर बोलण्याचा जडलेला आहे तो दूर व्हावा. यानंतर आम्ही त्यांच्यावर क्यू करून किंवा त्यांचा मानसिक आजार बघून त्यांच्यावर आम्ही कोणती प्रकारची टीका टिप्पणी करण्याचा किंवा त्यांच्याही कोणत्याही पत्रकार परिषदेत उत्तर देण्याचा आमचा कुठलाच हेतूही नाही आहे किंवा आम्हाला तशी आता इच्छाही नाही आहे. कारण एका आजारी असलेल्या माणसाच्या बाबतीत त्यांच्याशी तोडोतोडी लागणं आम्हाला काही सहन होणार नाही. तर आम्ही आता आमच्या पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळ्याच पक्षाच्या मित्रमंडळांनी सांगितल्यानुसार आम्हाला त्यांच्या विरोधात आता कुठलीही पत्रकार परिषद घेण्याची गरज नाही आहे. आम्ही जेही ते काही बोलत असतील ते आम्ही ते असं समजा की ते आमच्यापाशी जमा राहील आणि त्याचा आम्ही व्याजासकट नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्यात निश्चितपणे परत करू. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुका जवळ येत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि नगराध्यक्ष या शहरात आम्हाला पुढा करायचा आहे. त्या दृष्टिकोनात आमची प्रत्येक ठिकाणी आमचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आता इतर ठिकाणी वेळ खर्च करता येणार नाही. कारण उभाटा सेनेला आता कुठलं काम राहिलेलं नाही. कारण नगरपालिकेत ना नगराध्यक्षपद त्यांना मिळणार ना आमदारकीची सीट त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना फारसं काम नाही असल्यामुळे ते दररोज पत्रकार परिषदही घेऊ शकतात. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु आम्ही नक्की आम्हाला खूप कामं आहेत आणि आम्हाला पक्षाचं नगराध्यक्ष आणि आमदार निवडून आणायचं असल्यामुळे यापुढच्या आमच्या पत्रकार परिषद नक्की बंद होतील. आम्ही त्यांना पुनश्च गेट वेल सून असं म्हणतो. आमदारावरती टीका केली जाते की आवाज उठवतो आणि पुन्हा तोच विषय त्यांनी घेतलेला होता, काय सांगाल? बघा, माननीय दीपक भाऊ धांडे उभाटा गटच्या शहराध्यक्ष म्हणतात, पण मला नाही वाटत ते उभाटा गटाचे शहराध्यक्ष आहे. ते मला असं वाटतं की ते प्रभाग क्रमांक 7 व प्रभाग क्रमांक 8चे शाखा अध्यक्ष असतील. कारण की दरवेळेस फक्त एकच मुद्दा घेऊन आलेले असतात ते की कॉन्क्रीट रोड खराब झाले, कॉन्क्रीट रोड असे झाले, कॉन्क्रीट रोड तसे झाले. पाईपलाईन टाकताना आमदार साहेबांना बघितलं पाहिजे. आमदार साहेबांनी सगळेच कामं आमदार साहेब बघतील तर आम्ही नगरसेवक कशासाठी निवडून आलेलो आहे. नगरपालिकेचं काम हे नगरपालिकेचे नगरसेवक बघता. आता प्रशासन काळ चालू आहे, 2 वर्ष झाला, तेव्हा प्रशासनाच्या विरुद्ध ते बोलायला तयार नाहीये. तिथे जा ना, तिथे पाणी खराब आलं तर प्रशासनाच्या विरुद्ध तिथे नगरपालिकेचे कर्मचारी आहे, वाटर सप्लायचे मोठे मोठे अधिकारी तिथे जाऊन काहीच करणार नाही. फक्त उठसूट IBN लोकमत विशाल भाऊचं चॅनल घेतलं, आमदार साहेबांचं नाव घेतलं की परिस्थिती मिळते आपल्याला, हे चांगलं माहिती आहे. आणि टेंडर निघाले का मात्र कोर्टात वकील नसले तर स्वतः वकील म्हणून उभे राहिले आणि ते आम्ही बघितलं नाहीये, ते सर्व जनतेने बघितलंय. मागच्या वेळेस जेव्हा टेंडर टाकण्याची प्रथा हे म्हणता कोणी सुरू केली, का सुरू केली? अहो, जे स्थानिक नगरसेवक जे वार्डात निवडून येतो ना तो पहिले ठराव मंजूर करतो. तो जो ठराव मंजूर करेल तेव्हाच कामं निघतील ना, त्याच्या अगोदर नाही निघू शकत. कारण एवढे 18-20 नगरसेवक जे निवडून आले त्यांच्या प्रभागात का कामं नाही झाले? कारण की आम्ही ह्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून माझी मिसेसने तो ठराव मांडला, तो ठराव काढला आणि त्या ठरावावरच तुम्ही आमचे जे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी आम्हाला निधी मंजूर करून दिला. तेव्हा हे कोर्टात गेले. हे एका टेंडर नाही, हे 3 टेंडराच्या विरोधात कोर्टात गेलेले आणि ते आम्ही पेपराला आलेलं आहे सगळं. हे स्वतः जाऊन कामात अडथळे आणतात. आता आमच्या प्रभागात सर्वात मोठी पोटदुखी जर दीपक भाऊची काही असेल आमदार साहेबांविरुद्ध तर कारण की ह्या प्रभागात आमदार साहेबांनी इतका प्रचंड निधी दिलाय. सर्वात मोठी पोटदुखी फक्त ही एकच आहे का आमदार साहेब ह्या प्रभागात निधी देतात. ह्या प्रभागात 70% रोड काँक्रिटीकरणचे झालेले आहे व याच्या पुढच्या 3-4 महिन्यात आमदार साहेबांनी 2 कोटी रुपयाचा निधी अजून दिलेला आहे. ते काम हे 4 महिन्यात होऊन जाणार आहे. म्हणून ते आमचे आमदारावर उठसूट बेसूट आरोप करत असतात. नमस्कार, जय श्रीराम.
आज आपला IBN न्यूज या संवादमध्ये मी पहिल्यांदा कोणाबद्दल काहीतरी टीका तर नाही, काही फक्त मी 2 शब्द बोलणार आहे. आजपर्यंत मी प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये बसलो, पण कधी आजपर्यंत कोणाबद्दल मी बोललो नाही. पण वारंवार हे जे आमचे वडागडचे जे दीपक भाऊ दांडे, जे आमचे युवराज काकाबद्दल किंवा आमदार साहेबाबद्दल जे बोलत आहे, त्याबद्दल मला बी असं खंत वाटलं की आमदार साहेब प्रत्येक वेळी शहरासाठी किती काय कामं केलेले आहे. चांगल्या कामाचं कौतुक आजपर्यंत कोणी केलं नाही त्यांचं मार्फत. फक्त काही ना काही कोणताच मुद्दा घेऊन ते करताय. दीपक भाऊला स्वतःला माहिती आहे की त्यांनी रोडाचं किती त्यांच्या प्रभागामध्ये निवेदन दिलं होतं, रस्त्याचं, किचडचं. आता मी त्यांना तेच विचारतो की त्यांच्या प्रभागात ते फिरून, जिथे ते मागे नगरसेवक 10 वर्ष राहिले त्या प्रभागात फिरून ते मी काही खड्डे दिसत आहे का. दुसरं त्यांचं असं बोलणं होतं की बाजाराचं जो काम निकी पत्रानं मंजूर केलं, तर मी त्यांना ते बोलू इच्छितो की हा जो काम आहे ते व्यापारीने स्वतः आमदार साहेबांकडे माझ्या समोर मुद्दा मांडला होता की आम्हाला इथे रस्ता पाहिजे. तो काम मंजूर आमदार साहेबांनी केलं आहे, निकीनं नाही केलं. तेव्हा तिथे कोणी नगरसेवक प्रभाग क्रमांक 10चा नव्हता. आणि त्या कामासाठी फक्त जे अडचण होती त्या अडचणात फक्त युवराज भाऊ काकांनी तिथे उभे राहून कामं केलेले आहे. आणि ते तुम्ही म्हणताय की युवराज भाऊला दुसऱ्यांच्या प्रभागाचं कामासाठी, तर मी त्यांना एक सांगतो की ते प्रभारी नगराध्यक्ष जेव्हा होते 5 वर्षात नगरपालिकेत आजपर्यंत कोणत्याही आमसभामध्ये इतके विषय मंजूर नाही झाले. ते त्यांच्या कारकिर्दीत प्रभारी नगराध्यक्ष पद 17 फरवरी 2017ला 227 विषय मंजूर, प्रत्येक भागाचे प्रत्येक वार्डाचे त्यांनी मंजूर केलेले आहे. असं त्यांचं मनात असलं तर की फक्त स्वतःच्या कामासाठी ते इतके 227 विषय का बरं मंजूर झाले. तर हे ते त्यांनी माहिती काढून घ्यावी की युवराज भाऊ सर्व कार्यकर्ता, सर्व नगरसेवकांना घेऊन चालणारा माणूस आहे. तो स्वतःचा असं नाही. तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा ते 2016च्या आधी जेव्हा ते विरोधामध्ये होते तेव्हा मी युवराज भाऊच त्यांच्यासोबत मी बरेच व्हिडिओ माझ्याकडे आता बी आहे की त्यांच्यासोबत विरोध करायचे. आणि दुसरी गोष्ट झाली जे आता पाण्याची अमृत योजनाची. अमृत योजनेचा मला एकच प्रश्न विचारत आहे की 2016च्या अगोदर अमृत योजनेचा जेव्हा तांत्रिक मंजुरी या किंवा अंदाजपत्रक त्याला एस्टिमेट बनतात तेव्हा आपण नगरसेवक होतोय, तेव्हा त्याच्यात बरेचसे जे विषय राहून गेलेले त्या विषयामुळे आज अमृत योजना विलंब होत आहे. दुसरं, अमृत योजनेचं कंत्राटदारांना आजपर्यंत जो काम त्याच्या हातात आहे तो पूर्ण निघाला, त्याच्याबद्दल तुम्ही कुठे निवेदन दिलं आहे का त्याला काढी. आता तुम्ही फक्त एकच काम जो नूतनीकरणाचा आहे त्याचाच मुद्दा घेऊन शहरात साफसफाईचा किती मोठा विषय, आरोग्याचा, मी त्यांना ते सांगतो. त्यांचा कार्यालयासमोर शौचालय तिथे ते कंत्राटदार साफ करत नाही, त्यांनी कधी आजपर्यंत का बरं पाहिलं नाही. मी जास्त याचा राजकारणाचा विषय करत नाही. मी भाऊला बी एकच करतो की तुम्ही 80% तुम्ही जे म्हणताय समाजकारण, मला असं वाटतं की ते समाजकारण नाही करून तुम्ही राजकारण नको आणा, फक्त विकास आणि पाण्याला तुम्ही राजकारण नको आणा. आणि दुसरा अजून एक बोलायला इच्छितो की त्यांच्या मित्रमंडळी बी जलजीवन मिशनमध्ये काम करत आहे. त्यांचं बी काम करून आजपर्यंत ते पाणी का बरं देऊ शकत नाही, कारण की त्याच्यात बी तांत्रिक अडचण आहे, त्यांचं कनेक्शनचं नियोजनच नाही आहे. तर असं काही नियोजन याचं नूतनीकरण जो नगर परिषदचं आज काम चालू आहे त्याच्यात ते ऑलरेडी त्यांच्या कामाचं बरेच कामं घेतले नाही म्हणून ते काम विलंब होत आहे. ते त्यांनी जाणकारी काढून घ्यावी. आणि बाकी विकास कामासाठी बी त्यांनी आमदार साहेबांचं नाव काढावं, मी त्यांना हीच विनंती करतोय. जय श्रीराम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख माननीय दीपक भाऊ दांडे यांचा आतापर्यंत आम्ही फार आदर करत होतो, परंतु तो सन्मान आता काही शिल्लक त्यांचा राहिलेला नाही. कारण ते उठसूट जे कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यानंतर नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि आमदार यांच्याबद्दल जे बोलत असतात त्यांना फक्त भाजपला टार्गेट करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे. युवराज काकांनी सांगितल्याप्रमाणे ते थोडे मानसिक आजारी आहेत, त्यांना आपण रामरक्षा दिलेली आहे की त्यातून ते बरे होतील अशी मला पण खात्री आहे. परंतु त्यांनी या अशा प्रकारच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या त्वरित थांबवल्या पाहिजे. कारण काय आहे, जेव्हा आमची पत्रकार परिषद होते तेव्हा आमच्याबरोबर 10 नगरसेवक असतात, काही पदाधिकारी असतात, असंख्य कार्यकर्ते असतात. आपल्या आजूबाजूला जे लोक बसतात त्यांचा सुद्धा दुजोरा नसतो. आपण जे काय बोलतोय आणि आपण शहरासाठी काय करतो यासाठी नक्कीच नसतो.
युवराज लोणारी यांना बोलायचं, आमदार साहेब यांना बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, त्यांचं जेवढं काम राहिलेलं आहे. तुम्ही वारंवार आमदार साहेबांच्या बाबतीत बोलत असतात. 2016 पर्यंत आदरणीय संजूभाऊ सावकारे यांच्या निधीमधनं आपण आपल्या प्रभागामध्ये जे कामं केले त्यांचाच पाठपुरावा होता. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं स्वकर्तृत्व कोणतंही नव्हतं. त्यानंतर तुम्हाला आता आमदार साहेब चांगलं काम करत नाही असं दिसून येत आहे. आता स्थानिक नगरसेवकांनी त्यामध्ये भर टाकली, 70% रस्ते पूर्ण केले, जलजीवन मिशन सारखं महत्वपूर्ण एक योजना पूर्ण केलेली आहे. परंतु तुमचे आजूबाजूचे जे पक्ष आहे ना तेच त्यामध्ये काड्या करताय आणि त्या लोकांपर्यंत ते पाणी पोहोचू देत नाही. अर्ज फाटे कोण करते? भाऊ तुम्ही जरा साकेगावला जाऊन तपासणी करावी की तुम्ही ज्यांची बाजू घेताय ते लोक त्या लोकांना पाणी मिळू देत नाही. राहिला प्रश्न, आता मागे एक योजना निघाली आहे, शासनाची एक चांगली योजना आहे जी आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये सर्वांना मिळणार आहे. त्यामध्ये आपण काही मुद्दे उपस्थित केले होते की दलाली कोणीतरी करताय आणि पैसे कमवण्याचा त्यातनं प्रयत्न होतोय. परंतु आपल्या या भागातनं भोईनगरमधनं श्रीनगरमधनं कोणत्या पक्षाच्या प्रतिनिधींनी बूथ लावून प्रत्येकी 200 रुपयापर्यंत घेतलेले आहे. हे त्याचा पत्ता तुम्ही लावा आणि ते जगजाहीर करावं, लोकांनाही ते माहिती कोणी घेतलेलं आहे. कारण आम्ही जे बूथ लावलेले आहे त्यामध्ये आम्ही सर्व योजना सर्व नागरिकांना मोफत मिळतील असाच आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण ही पूर्ण प्रसिद्धी मिळवण्याचा जे प्रयत्न करत आहात हा थांबवावा. कारण आपण आपल्या पक्षाचे 50 बूथ प्रमुख तरी भुसावळमध्ये दाखवा आणि त्यानंतर युवराज भाऊ लोणारी असतील किंवा संजूभाऊ सावकारे असतील यांच्यावरती टीका टिप्पणी करा. आधी आपलं घर सांभाळा. आपल्याबरोबर आपले तालुका प्रमुख नाही आहे, कार्यकर्ते नाही आहे, त्यांचा विरोधाभास आहे आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये. आधी आपलं घर सांभाळलं पाहिजे, त्यानंतर आपण दुसऱ्यांवरती बोट दाखवलं पाहिजे. धन्यवाद. ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी बोलणार आहे. मागील काही दिवसापासून उभाटा गटाचे दीपक भाऊ दांडे जे वारंवार आमचे पक्षाचे जे शहर प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत, माजी नगराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी असतील, आमदार साहेब असतील, संजय भाऊ सावकारे यांच्याबद्दल जे वारंवार आरोप करत आहेत त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे मी. याच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच त्यांना उत्तर मिळणार आहे आणि ज्या भाषेत त्यांना कळेल त्याच भाषेत त्यांना आम्ही बरोबर उत्तर देणार आहोत. ज्या शहरात आज रोजी पत्रकार परिषदा घेऊन आमदार साहेबांना टीका करण्यात येत आहे, विविध विषय उठवून त्या विषयांचा घोळबंगाल करण्यात येत आहे, तर ते आज रोजी आमदार साहेब हे भुसावळचे विकास पुरुष आहे. त्यांच्यामधून भुसावळ शहरात विकास चौफेर सुरू आहे. आता त्या पत्रकार परिषदेला कुठल्याही पत्रकार परिषदेला आमचे आमदार साहेब किंवा शहराध्यक्ष साहेब उत्तर देणार नाहीत. तर आम्ही आमच्या भुसावळच्या स्टँडनं पूर्ण भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उत्तर देऊ. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. हरी हरी अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची HK स्टाईल, HK स्टाईल, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी. बाकी सब सपने होते अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. वागता तेरी ग, हरी हरी ग, अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची HK स्टाईल, HK स्टाईल, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी.
अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK Style HK Style विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग आता गेलो मी पंढरीला ग आता गेलो मी पंढरीला ग स्वारी के भरी ग आधी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी चंद्रभागच्या तिरी ग नाद हरी हरी ग करी नयो करी ग माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK Style HK Style विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.